गरिबली संघ नीलम नाईक क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण चला लगेच. आणि आपल्याला जी कॅप दिलेली आहे ती कॅप आपण स्वतः किंवा आपल्या सहकार्याला डोक्यात घालायला द्यायची आहे. कॅप कंपल्सरी आपण घालून केला. यस, कॅप जी दिलेली आहे ती कॅप आपण स्वतः घाला, अन्यथा आपल्या सहकार्याला द्या. ज्या संगणकांना कॅप देण्यात येते ती कॅप आपण कंपल्सरी यूज करायची आहे. पेनल्टी वगैरे नाही आहे, मात्र ती कॅप आपण घाला. कॅप आपल्या प्ले लेव्हल मध्ये असू द्या असे आयोजकांचं असं म्हणणं आहे. नक्की ज्या स्पर्धेमध्ये प्रथमच आपण 40+ फॉर्मेट मध्ये मॅन ऑफ मॅचच्या स्वरूपात साडी, मॉप, त्यानंतर ट्रॉफी. बघा अगदी या किडानगरीच्या प्रवेशद्वारासमोर जी 4 व्हीलर गाडी आहे त्या ऑफिस जवळ कॅबिन जवळ ती गाडी खेळाडूची आता कोणाची मान्यवराची असेल तर ते जरा साईडला पार्क करा. त्या गाडीचा ग्लास थोडासा इथे मान्यवर कक्षामध्ये त्रासदायक ठरतोय. ती गाडी तिथून हलवा जरा प्लीज. बघूया गोलंदाज भारत पाटील संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. फलंदाज तानाजी पाटील. संजय आहेत. नॉन स्ट्राईकला तानाजी पाटील. गोलंदाज भारत पाटीलचा पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद संजय.
हा चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझनला. एक सिंगल धाव, सिंगल न एक बाद 9. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि चांगली सुरुवात आहे. नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा, एक चांगला ओव्हर भारत पाटील यांनी स्वर्गीय भगवानजी पाटील भावाले यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ दशरथ थले यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल स्पॉन्सर केली आहे ते सायकल मात्र आपण इथे आता पाहतोय. धन्यवाद विश्वनाथ थले. भगवानजी पाटील भावाले यांच्या स्मरणार्थ ही सायकल मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहील त्याच्यासाठी भरपूर पारितोषिक, भरपूर बक्षीस या स्पर्धेमध्ये आहेत. एक ओव्हर एक बाद 9 आणि आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 नीलम नाईक. पहिला चेंडू तानाजी पाटीलनं काव कॉर्नर रिजनला खेळून काढलाय. श्याम जगताप चांगली रनिंग मिडून द विकेट. इथे तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. धावसंख्या 11. उल्हास एक चांगले गोलंदाज आहे जानमान गोवे या संघाचे. स्टेप आउट झाले. चेंडूला फुलटस घेऊन खेळलेले स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 13. 8 चेंडू मध्ये 13. तानाजी पाटील अगदी चांगली फलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी 7 चेंडू खेळलेले आहेत. एक चौकार, 2 सिंगल आणि 3 वेळा दुहेरी अशा 12 धावा बनवलेत. चांगला फटका. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेत आहेत. सराव चांगला आहे. तानाजी पाटील यांच्या फलंदाजीवरून समजते की सराव त्यांचा चांगला असावा. वैयक्तिक 14 आणि संघाच्या 15. श्याम जगताप 1 वर, शैलेश सर बाद झाले 0 वर आणि तानाजी पाटील घेतले 14 वर. संघाची टोटल 15 धावा. जगदीश मात्रे यांचा संघ तुफान पिंपलास आणि चालू सामन्यातून विजेता असा पुढील सामना होईल. चांगलं इष्टिरक्षण आपण पाहतोय गुरु पाटीलच्या माध्यमातून. इथे फलंदाज इष्टिचित तानाजी पाटील. बाद होण्यापूर्वी 14 धावांची मौल्यवान खेळी त्यांनी आपल्या संघासाठी खेळलेली आहे. विजय नवीन फलंदाज. आज मानकुली संघाने देखील 2 विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. बिंदास माली चौथ्या मानकुली नवीन 40+ हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांनी या स्पर्धेला आणि गुरुदत्त मानकोली सिनियर संघाला शुभेच्छा दिले. धन्यवाद बिंदास माली. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. विश्वास पाटील आणि विनोद मामा माली यांचे देखील विशेष आभार. विजयनं आल्या फटका उडवला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद विजय.
नीलम नाईक पूर्ण करतील का बघूया. हॅट्रिक ऑन. चांगला चेंडू होता अगदी ऑन दी कार्पेट चेंडूला खेळलाय. बघूया ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलताय. दुसरीचा प्रयत्न श्याम जगताप. इथे धावचित बाद. मोठी विकेट. 2 ओव्हर 4 बाद 8च्या सरासरीनं 16 धावा आलेल्या आहेत. नक्कीच संघाच्या फलंदाजांना कुठेतरी घाई झालेली आहे. श्याम जगताप चांगले फलंदाज धावचित बाद झाले. शैलेश सर देखील चांगले फलंदाजी करू शकतात, ते देखील धावचित बाद झालेत. तानाजी पाटील हे देखील एसटीचीत झालेत आणि फक्त विजय हा झेलबाद झालेला आहे. बघूया नवीन फलंदाज बंडू पाटील आलेत. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. संदीप आणि बंडू ही नवीन जोडी खेळपट्टीवर. 2 ओव्हर 4 बाद 16. 16 का डोला याची देही याची डोला. आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषकाचा आपण क्रिकेटचा 16 बाद होई. बघूया गोलंदाज संदीप पाटील. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे पंचांनी वाईट घोषित केला आहे. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पहिली चेंडू काहीसा लेग स्ट्रिक वर पडून ऑफस्टिकच्या दिशेनं भरपूर अपेक्षेपेक्षा जास्त वळवण्याचा प्रयत्न संदीप पाटीलचा. 17 धावा. इथे फटका आपण पाहतोय. बघूया डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू चाललाय. 2 पूर्ण केलेत. 2 धावीने आता संघाची टोटल 19. 13 चेंडू मध्ये 19 आलेत. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंडू पाटील आणि संदीप कडून भरपूर अशा अपेक्षा आहेत. चांगला चेंडू चांगलं इष्टरक्षण गुरुच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेली आहे. जय बजरंग कारिवली संघाचा इष्टरक्षक गुरु. एकोणावीस धावा. 4 बाद 19. इथे हा चेंडू अगदी प्रॉपर संपर्क झालाय आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. सहा धावीने आता संघाची धावसंख्या 25. 19 + 6 25 धावा झाले. 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. जुने चेंडूची फेकी करा. बंडू पाटीलच्या बॅट मधून एक ब्लास्ट आपण पाहिलेला आहे. बघूया ज्या फलंदाजीसाठी ज्यांची ओळख आहे ज्यांचा परिचय आहे ती फलंदाजी बंडू पाटील यांच्या बॅट मधून आपण पाहिलेली आहे. संदीपवर आक्रमण केलेलं आहे.
सिनियर 40+ मध्ये चांगली संकल्पना आलेली आहे की कुठल्याही प्रकारचा खेळाडू चेंडू चॉईस करू शकत नाहीये, फक्त ती संगनायकाला भूमा आहे बघा. फक्त पंच आपणच चेंडूची निवड करून द्यायचे. धन्यवाद. 25 धावा. इथे हा चेंडू देखील ऑन दी कार्पेट चाललाय. बघूया मिड विकेट रिझनला एक कंप्लीट केलेली आहे. संदीप आणि बंडू पाटील ही जोडी खेळपट्टीवर. धावसंख्या 26. सोळा चेंडू मध्ये 26 धावा. मॅच बोलायली बघा. भीमा किती खुश आहे. चेंडू आणला भीमाने घुसून. धन्यवाद. भीमाची कामगिरी खूप महत्वाची राहील. चाचणी स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं या मैदानाची पूर्णपणे जबाबदारी भीमाच्या खांद्यावर होती. संदीप चांगलं क्षेत्ररक्षण. नीलम नाईक, चंदन नाईक आहेत. चंदन नाईक बीपीएल स्पर्धेमध्ये ज्यांनी 114 धावा ठोकल्या होत्या. गुरुदत्त चौटायरबाग किडनगरीमध्ये चांगला खेळाडू आहे चंदन नाईक. 27 वर टोटल पोचलेले आहे. आणि हा चेंडू बघूया बॅटला स्पर्श झालाय की शरीराचा वेध घेतला. अगदी पंच आम्हाला इशारा करतायत लेग बाईच. 3 ओव्हर आणि 4 बाद 28. पहिल्या ओव्हर मध्ये 9, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7, तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आलेत 12. अशा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 28. चालू सामन्यातून विजेता आणि तुफान पिंपलास चा एक चांगला सामना. गुरुदत्त मानकुळी संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचले आहे सुपर 3 साठी. आज तुफान पिंपळास संघाची देखील चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. बघूया कुंदन पाटील अगदी शॉर्ट रनअपने नेहमीच कुंदन पाटील आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. बंडू पाटील यांच्या समोर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी राहील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला आहे. एक सिंगल धाव. धावसंख्या 29 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. जयहनुमान गोवे संघाकडे 6 विकेट आहेत. बघूया संदीप कशा प्रकारे सुरुवात करतील. 29 धावा. इथे हा चेंडू चांगला अगदी कमी गतीने चेंडू टाकलाय. कॉर्नर रिजनला चेंडू जातोय. फक्त एक सिंगल धाव. आता धावसंख्या 30 धावा. 20 चेंडू मध्ये 30. आता शेवटचे 4 चेंडू आहेत. इथे बॅटची कडा. यष्टीरक्षक गुरुसाठी हा चेंडू काहीसा अवघड झाला होता. खाली राहिला होता चेंडू आणि एक सिंगल येईल. सिंगलला धावसंख्या 31. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये पहिले 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा कुंदन आतापर्यंत खर्च केलेत. चांगली स्पर्धा आहे. आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024. चेंडूला टॅप केला. अगदी चेंडूची लेंथ ओळखली होती. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन रिझनला आणि चेंडू जातो थेट खेळाडू कक्षामध्ये. हा संदीपच्या बॅट मधून चौकार आलाय. चांगला अगदी तंत्रशुद्ध
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मोठे फटके मारून धावा येत नाहीयेत, मात्र अगदी डोक्याचा वापर करून चेंडूला खाली क्षेत्रामध्ये खेळून काढलं होतं. 4 धावा आलेत, धावसंख्या 35. शेवटचे 2 चेंडू आहेत. आता चेंडूला अगदी वाईडिश लॉंग ऑनला नीलम नाईक चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल न धावसंख्या झाली ती 36. 36 धावा या आधीच्या सामन्यातून आपण पाहिलाय. गुरुदत्त मानकुली संघाने 40 धावा जय भोलेनाथ सरुलीपाडा संघासमोर डिपेंड केल्या होत्या. या सामन्यातून जयमान गोवे संघ किती धावांचं लक्ष देईल जय बजरंग कारिवली या संघाला. 36 झालेत आणि शेवटचा चेंडू खेळतील बंडू पाटील. आणि हा चेंडू देखील मोठा फटका मारता आला नाहीये. चंदन नाईक चेंडूला उचलतायत. 2 कंप्लीट केलेत 2 धावीनी. आता संघाची टोटल 38 धावा झालेत आणि विजयाचं लक्ष आहे जय बजरंग कारवली संघासमोर 39 धावांचं. नक्कीच मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी सोनाली आयोजित उपसरपंच चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. तत्पूर्वी आपण जाऊया आपले डीजे मॅन यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे धन्यवाद कालीराम खेनी. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 39 धावांचं लक्ष जय हनुमान गोवे टीमने या ठिकाणी उभं केलंय जय बजरंग कारेवली या टीम समोर. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जय हनुमान गोवे टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपण मॅचला सुरुवात करूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम कारेवलीच्या बाजूने 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी महत्वाची जोडी टीम कारेवलीची संदीप विथ कुंदन. नक्कीच जेवणाची व्यवस्था अजूनही चालू आहे. विनंती आहे की आपण जेवण करून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. 39 धावांचं लक्ष आहे. एकोणचाळीस धावांचं लक्ष. चला मॅचला सुरुवात करा. यस भाऊ पाटील सर त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा अधिकृत इशारा आलाय. बॉलिंग ट्रॅक वर उल्हास. या बलेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हव्यात, क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळाली असती, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कुंदन पाटील आणि संदीप ही महत्वाची जोडी आहे. दोन्ही फलंदाज जे आहेत ते भरपूर विस्फोटक आहेत. सातत्याने चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय, परंतु पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळाले त्या ठिकाणी कुंदनला. उल्हास बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल. यस बॅटची कडा लागली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अगदी मोठी विकेट त्या ठिकाणी काढली आहे उल्हासने. फलंदाज बाद संदीप. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिला जात आहे, मागच्या वर्षीचा विचार केला तर प्लेअर ऑफ द इयर देखील राहिला होता संदीप. मात्र या मॅच मध्ये ठरला या 0. फक्त आणि फक्त एक धावपलकावर आहेत. पहिल्या बॉलवर देखील कुंदनची कॅच तुटली होती आणि त्यानंतर मात्र संदीप बाद झालाय. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये येतोय. सोनाली गावचे सामाजिक कार्यकर्ता रमेशजी पाटील दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. उपसरपंच चषक 2024 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटक क्रमांक पहिला चालू आहे, ज्या षटकामध्ये एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. संदीप बाद झालाय. नवीन फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर गोलंदाज उल्हास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी देखील गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती. उल्हास या गोलंदाजाची सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आहे. षटकातील पुढचा बॉल. उल्हास या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. चारी गोलंदाजांना नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण 39 धावांचं एक माफक लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. ज्या प्रकारे गोलंदाजी मानकुली टीमची राहिली होती. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अतिशय सुरेख आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. उल्हास या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. उल्हास हा गोलंदाज. उल्हासचा एक गोलंदाजी करतोय.
अप्रतिम चेंडूची हाताळणी आतापर्यंत झाली आहे. या वेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. कंप्लीट झाल्यानंतर 6 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात उल्हास या गोलंदाजाने जय हनुमान गोवे टीमला करून दिली आहे. मात्र येणाऱ्या गोलंदाजांचा विचार केला तर नक्कीच गोलंदाजी भरपूर चांगली आहे गोवे टीम मध्ये. क्षमता जरूर आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. यस, मॅन इन व्हाईट कॅप राजू पाटीलला देखील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वर चंदू आलाय. पाहूया चंदू कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. यानंतर तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण देखील तयारीत राहा. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल चंदू. पहिलाच बॉल, जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. एकोणचाळीस धावांचं एक माफक लक्ष आहे, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात हवी तशी झाली नाहीये. त्या दरम्यान हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल टीम कारिवलीला. अवांतर धावेसोबत धावफलक 7 वर पोहोचलंय. चंदू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. मुंबई नाशिक हायवे एंड कडनं फुलटॉस आहे. आडव्या बाटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका पत्करलाय, मात्र त्या ठिकाणी चुकी झाली आहे. थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये चंदू. अजून एक मोठी विकेट काढण्याची संधी जरूर त्या ठिकाणी होती, कारण त्या डेंजर एंडला आपण पाहतोय कुंदन पाटील धावत होता. दोन धावांच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. चंदू पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर आपण गुरुला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फुलटॉस आहे आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. गुरुच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता आणि त्यावर मात्र हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. 6 ने धावफलक पुढे सरकले. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. चंदू पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. राजू पाटील झेल खाली. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद गुरु.
डीप फाईन लेग सीमारेषेलगत आपण राजू पाटीलला पाहिलं. अतिशय चांगला झेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत चांगली नजर होती, चांगलं जज केलं राजू पाटीलने आणि त्यानंतर मात्र झेल पकडलाय. नक्कीच ठाकूरपाडा या स्पर्धेत राजू पाटील ॲज अ 12th मॅन होते, मात्र या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगले गुणलेखक आहेत नक्कीच. त्याचबरोबर काही वेळा आपण कॉमेंट्रीच्या भूमिकेत देखील त्यांना पाहिलंय. या वेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होता आणि त्यानंतर मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 6 धावांचं तर दुसरं षटक 16 धावांचं आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पोहोचवतात 17 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान गोवे विपक्ष जय बजरंग कारिवली ही लढत आपण पाहतोय. नक्कीच यानंतर मात्र तुफान पिंपलास संघाने तयारीत राहायचं आहे. चालू मॅच जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत मात्र तुफान पिंपलास या टीम समोर असेल. सातत्याने अल्पेश गायकवाड माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा पोहोचवला जातोय. नक्कीच अल्पेश गायकवाड यांचं देखील पॅनल एक वेगळं आहे. आज मात्र 5 स्पर्धेमध्ये त्यांचे गुणलेखक कव्हर करतात स्पर्धा. षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल देखील जाईल 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 आणि गेलाय सीमारेषा पार, 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. चंदनच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राजेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. चेंडू पायावर आदळला होता. जोरदार अपील जरूर झाली होती, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. राजेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. चंदन नाईक मात्र आज वेगळ्या लय मध्ये दिसून आलाय. 4 बॉल ज्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. राजेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी गोल अराउंड द लेग, पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज, मात्र त्यानंतर आपण पाहतोय डावी स्टिक उडवली आहे त्या ठिकाणी. फलंदाज चंदन याला मैदान सोडावं लागेल.
विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये येतोय. केतन देखील एक चांगला खेळाडू आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल यष्टीरक्षक चुकी करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. नक्कीच केतनला कोण विसरेल. वडूनगर ची स्पर्धा समोर भिनार संघ असताना मात्र महत्वाचे खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर मात्र काय इनिंग पेश केली होती, त्याच्या जोरावर कारिवली संघ विजयी झाला होता. तोच केतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट, फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आता मात्र शेवटचं षटक. 6 चेंडू 8 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोवे टीम थोडं स्पीडअप करा. नक्कीच सुरेश गरज सर आमचे पंच आहेत मॅन फ्रॉम कारेवली. त्यांच्या हृदयाचे टोके जे आहेत ते वाढले असतीलच, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलवर 8 धावांची आवश्यकता आहे. भाऊ पाटील सर यांचा तर अंदाजच वेगळा आहे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वर तानाजी. पाहूया तानाजी कशा प्रकारे हे षटक फेकेल. गोवे संघ देखील फाईट करतोय या मॅचच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं होतं गोवे टीम मध्ये चांगली फलंदाजी झाली नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली आहे. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल पॉइंट रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतात. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. आणि आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. तानाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल जरूर केलं जात आहे. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल, तानाजी. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळते आहे. नक्कीच कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच सोडली आहे की मॅच. कारण या बॉलवर देखील 2 धावा आल्यात आणि प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आणि या बॉल नंतर देखील समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. आता मात्र रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ही झेल जर पकडली असती तर 2 धावा देखील वाचल्या असत्या आणि त्याचसोबत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता. अर्थातच कुठेतरी चुकी झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. षटकातील पुढचा बॉल, यस, ती चुकी किती महाग पडते हे आपण पाहू शकता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी. जय बजरंग कारिवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय हनुमान गोवे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने षटक क्रमांक 2 फेकलं होतं, 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. नाव आहे नीलम नाईक.